चला आत. अण्णा, श्रीखंडपुरीचा बेत केलाय मी तुमच्यासाठी. येताय ना? ते खयव येऊचे नाही. घराकडे आले तर तुमचं नशीब. आता नशिबाने पण तुमच्याकडे पाठ फिरवली. अण्णा, कसला विचार करताय? येताय ना? त्यांचा घर असा, पण मी नाहीये ना तिथे. त्यांची माणसं असत. अण्णा, चला घरात. ह्यो माणूस कधीच कोणाचं ऐकत नाही. ह्या बाईंबरोबर पत्राक बांधलं हा. लग्नाची सोन्यासारखी बायको असताना किती अवदस एक जवळ करतात. आहे तुम्ही काय बोलणार नसाल ना? मीच बघते ही का. सरिता, थांब. त्या माणसासाठी त्रास करून घेऊ नको. आहे, आम्ही असो तुझ्या वांगडा. या ना अण्णा, आत या. आहे, थांबा, बाजूक व्हा. कोणी सावरू नको माका. आहे आहे. आहे वाटोळा वाटोळा होय तुझा. अण्णा नायकांका ओळखलंच नाही अजून. अगो, जो स्वतःच्या बायकोच नाही झालो, तू तुझं काय होणार हा? सरिता, आज चल, आज चल, तळकट होय. चल. अण्णा, मी तुम्हाला इथे ओढून घेऊन आली म्हणून तुम्ही आलात, की माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही आलात? तुझ्या प्रेमान माका हैसर आणल्या. म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीने आलात तर. वधवून घेतलेलं बरं. नंतर मला कुणी काही बोलायला नको. कोण बोलणार? तुमच्या घरातले. त्यांच्या मनात माझ्याविषयी किती राग आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको अण्णा. त्यांना नाही कळणार हो आपलं प्रेम. पण मी आता माझा अपमान सहन करणार नाही अण्णा. तुका कोण काय बोलला तर त्याचा जीव घेईन मी. हो, ते तुमच्या घरातली माणसं आहेत. तुझी जागा हैसर काळजात. अच्छा, बरं, उभंच राहणार की बसणार पण? अरे देवा, कुठे बसणार ना तुम्ही? किती पसारा इथे, केर सुद्धा नाही काढलाय मी. थांबा, काढते.
खाई जातास? काय म्हणजे बापूस असा माझो तो आजवर ते वागत येले तर सगळं सहन केलं ना आम्ही. मग हे आता ते असं तमाशे करत असतील तर त्यांना थांबूक नको. मी बोलून आणते त्यांना. जावा बोलवा. झील म्हणून जाशाल आणि परक्या बाईच्या पुढ्यात स्वतःची इज्जत काढून घेशाल. सरिता माझ्यावर आडून काय होणार हा? हा अण्णा कधी तुमचं ऐकले असत काय? अहो तुमचा सोडा स्वतःच्या बापाशीच तरी कधी ऐकले असत काय? तेंका वया ना तास ते करतले. असे कसे काय हे करतील ते? आम्ही काय मेलो काय नू? छाया छाया काय करतस? या माणसानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्यान आणि आता हे असले धंदे करता? जाता आणि त्याच्या समोरच त्या बयाचे 4 तुकडे करून टाकताय. थांबा छायताईनू, या असा करून काय एक होऊचा नाही. ह्योच कोय तो तुमच्या मानेवर फिरव कमी नाही करूचे अण्णा. छाया ते त्यांच्या मर्जीन गेलेत, त्यांच्याच मर्जीन परत येतले. हाय आतापर्यंत तुम्ही त्यांच्याच मर्जीचा विचार केलास ना? अहो त्यांच्या मर्जी पायी स्वतःचा संसार मोडलेलो पण दिसलो नाही तुमका? आय अण्णा जेवढे जबाबदार असतात ना या सगळ्या, तेवढेच तुम्ही जबाबदार असास. सरिता काय बोलतोस या? मनात ठेवता येत नाही माका. खरा थाच सांगताय. आय माका सांगा मी काय चुकीचा बोलतोय काय? आय अण्णांची मान खाली घालून लगीन केलास, बायको म्हणून त्यांची सेवा केलास, त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून खैसलीच अपेक्षा केलास नाही. ही तुमची चूकच झाली म्हणायची ना. जा सांगितला नी ता ऐकलास, ताच करीत इलास. तुमच्या एका चुकीची शिक्षा तुमका अख्ख्या संसारभर भोगूची लागली. अण्णांनी पहिल्यांदा तुमच्यावर आवाज चढवला नी तेव्हा की त्या गप बसलास. ही तुमची चूकच असा ना. हे तुमची एक एक चूक अख्ख्या घरात भारी पडता. हा गळ्यात मंगळसूत्र घालून तुम्ही स्वतः बांधून घेतलास, पण स्वतःच्या घोवाक पदराक बांधून ठेवता येईल नाही. तडजोड करून संसार टिकवण्याच्या नादात तुम्ही आपला संसारच मोडून टाकलास. सरिता आहे वय माझ्यामुळे झाला हा सगळा. बरोबर हा तुझा. जा माझ्यामुळे झाला ना, ता सगळं आता मीच निस्तरतलंय. अण्णा अहो तिथे कोपऱ्यात बघा, खूप धूळ आहे तिथे. आणि इथे बघा, खुर्ची खाली बघा केवढी धूळ आहे. अरे देवा अण्णा, झुरळ झुरळ. हे बघा इथे पलंगाखाली झुरळ बघितलं मी. दिसतंय का? नाही अहो बघा ना नीट. नाही अहो मी बघितलं नाही. इकडे बघा, इकडे गेलाय का बघा. सापडलं का? नाही नाही जाऊ दे, गेलं असेल ते. अण्णा थकलात का हो? तुम्हाला काय अख्खं घर साफ करायला सांगितलं ना तरी थकणार नाही तुम्ही. या सणावाराला ना तुमच्याकडनंच घर साफ करून घेणार आहे मी. कराल ना?
अण्णा, तुमचा या क्षणी मला किती आधार वाटतो तुम्हाला काय सांगू. बरं झाला तुम्ही आलात. तुम्ही इथे कायमचे काय येत नाही? वाडू सोडून? अगो त्या वाड्याचो मालक असं आहे मी. नायकांचो वाडू. अण्णा नाईक असं आहे मी. त्या वाड्यावर माझं राज्य असं वाडो प्रत्येकाच्या नशिबात नसता. वाड्याची श्रीमंती, कोपरन कोपरो, वासोन वासो सगळा माझा, अण्णा नायकाचा. हा. हे रडतच किती आहे? लांब खया, समोरच जरा. हाक मारलीस तर लगेच ये. आता येलय तसो. म्हणजे कायमचं नाही ना येऊ शकणार तुम्ही? मग काय करू? अण्णा, मलाच का नाही घेऊन जात वाड्यावर? काय वाटतं तुका? मी मारले काशी? नाही नाही, तसा नाही हो. हा मारलाय. कोण काय माझा वाकडा करणार? हा बाका टाकणार हा जेलात? काय पुरावा हा मी मारलेल्याचो? हिंदू, मी सांगेन ताच वयत या घरात माझो शब्द शेवटचो. दत्ताचो जेल या घरात येऊक नको. असं करू नको. तुका नातवाचा जिता रावणा महत्वाचा की या घरात रावणा? घरात इलो तो जितो रावणार नाही, नरडीचा घोड घेईन त्याचा. काय करशील? काय करशील? जीव देशील? दे जीव. जायत नसेल तर माका सांग, मी घेतोय. माझा जीव घेऊ गेला. माझं मूर्त पाडायचं. सरिता, तुका कोणी सांगितलेलं बोलू? त्रास होता माहित हा, पण ह्या सगळ्याचो ऐक त्रास होत नसत. घे पाणी पी. नको अगो घे. आईने माका मारला नी ना, तिचं दुःख नाही वाटत माका. आईंचो कधी राग पण नाही येणार माका. आवशी सारखी माया केल्याने माझ्यावर. आवशीची कमी कधीच जाणव दिलानी नाही. आईने माझा जीव जरी घेतला नी ना, तरी हसत हसत मरीन हो मी. पण मग तिची अवस्था आता नाही बघवत. असं वाटतं अण्णांका तिच्या समोर उभा करायचा. म्हणजे आतापर्यंत तिनं जेवढं काही सहन केला ना,
त्याचा जाब विचारायचो अण्णांका. लय काळजी वाटता हो आईची. ह्या सगळ्याचो काही विपरीत परिणाम तिच्यावर होक नको. आय वरती जाऊन लय उशीर झालो, अजून येऊक नाहीत. मी बघतोय, तू आधी रडणं थांबव. आई बंदूक काय करतस? बाजूक राह. आय थांब. आय सोड 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 म्हणते नाही बंदूक. बाजूक राह सांगितली ना. माझ्यामुळे सगळा झाला ना, मगे माकाच निस्तरूचा लागात आणि मी ता निस्तरतले. कोणी मध्ये येऊची गरज नाही. हा हिंदू काय हो, काय झाला? झाली की नाही चाय? एवढे वेळ कसं लागता?